मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, यातनं मिळणारे पैसे तरच याच्या नियमांमध्ये होणारे नेमके बदल यामुळे महाराष्ट्र सरकार आणि विरोधकांमध्ये नेहमी चकमकी होत असतात। पण यावेळी लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळवण्यासाठी एक छोटीशी कसरत करावी लागणार आहे, ती म्हणजे ई-केवायसी। आता हे ई-केवायसी काय आणि ई-केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींना याचा काय फायदा होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यानंतर पासूनच ही प्रश्नांच्या वेढात होती। असंही समोर आलं की काही पुरुष देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आस्वाद घेत होते, तरच काही फेक लाडक्या बहिणी सुद्धा या योजनेचा आस्वाद घेत होत्या। तरच या योजनेमधली ही ढवळाढवळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. काढला, ज्यामध्ये असे लिहिले आहे, ज्यामध्ये असे स्पष्ट केलेले आहे की येत्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला आपला ई-केवायसी करावं लागेल, ज्या ई-केवायसी मध्ये त्यांचा आधार ऑथेंटिफिकेशन होऊन त्यांना पैसे देण्यात येईल। महाराष्ट्र शासनाने काढलेल्या या जी.आर. मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की जर कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी करून ऑथेंटिफिकेशन नाही केले तर त्यांना भविष्यामध्ये आपले हप्ते मिळवण्यामध्ये त्रास होऊ शकतो। तरच प्रत्येक लाडक्या बहिणींनी ही ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाचे असे म्हणणे आहे की या जी.आर. नंतर किंवा या ई-केवायसी नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येईल। तर मित्रांनो, प्रश्न असा राहतो की ई-केवायसी करायची कशी? ई-केवायसी करण्यासाठीची प्रोसेस पुढील प्रमाणे आहे। सर्वप्रथम गुगलवर जाऊन टाईप करा लाडकी बहीण ई-केवायसी। सर्च केल्यावर आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही अधिकृत वेबसाईट समोर येईल, त्यावर क्लिक करा। साईट ओपन झाल्यावर तुम्हाला डॅशबोर्डवर ई-केवायसी किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक टाका, तसेच खाली दिलेला कॅप्चा भरून पुढे जा। तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकून कन्फर्म करा। ही प्रोसेस केल्यावर तुमचं केवायसी पूर्ण होतं, याबाबत तुम्हाला मेसेजही येईल।